जरा जनावर ओके. तर फायनली मित्रांनो झालेली आहे उभी होळी. सो हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. त्याचं नाव आहे राजेश मस्कोडे ब्लॉग. तर मित्रांनो, आज आपला एकदम भयानक आणि खतरनाक ज्या दिवसाची आम्ही वाट बघत असतो वर्षभर, सो तो आज दिवस आला आहे. तो म्हणजे आपल्या गाव देवळातला शिमगा आणि आपल्या आज रवळनाथ देवाचा कार्यक्रम आहे. गाव देवळात कार्यक्रम आहे. तर चला तुम्ही पण बघा. आणि आता आपण चाललो आहोत माडाला आणि कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. आज आपण ब्लॉग मध्ये धमाकेदार बोलू शकत नाही, तुम्हाला दाखवतो. चला. गाईज हे बघा, सागर आलिम निघालेले आहेत आणि आता आपण पण निघालो आहोत. आणि असा काय आमचा आउटफिट. तर आता आम्ही गाईज अशा प्रकारे आम्ही निघालोय. हे बघा, पार्टनर दोघे गाडीवाले येतात आहेत. आम्ही पुढे आलेलो आहे निघून. मी आणि रॉया कॅमेराच गाडी पुढे शूटिंगसाठी आलोय आम्ही. तर चला, फुल एक्सायटेड आहे. आपण माडाकडे जाऊया आणि भेटू डायरेक्ट. तर मंदिरात जाऊन पाया वगैरे पडू आणि नंतर मग चला. तर गाईज आता आपण निघालोय आणि दरवर्षीप्रमाणे मला माहिती आहे दरवर्षीप्रमाणे आम्ही एकत्र जातो. सो असं काय आम्ही आता निघालोय. एक पार्टनर कोण आहे आपल्यासोबत? हा, अरे होय, मी याला फोन नाही केला. तर चला गाईज, फायनली आपण पोहोचलोय आपल्या गाव मंदिरात. तर असा काय व्ह्यू आहे. दर्शन झालेलं आहे. दर्शन वगैरे झालेलं आहे. आणि तर आपल्या मंदिरात आपण दर्शन वगैरे घेतलेलं आहे आपल्या रवळनाथ देवाचं. आणि चला गाईस, शिमगा असा प्रकारे आपला भरलेला, अजून भरलाय नाही. सुरुवात झाली सकाळी आणि सकाळचे वाजले 11:30 आणि आता आम्ही निघालो माडाकडे. तर चला डायरेक्ट माडाकडे भेटूया. गाईस आता आम्ही चालत चाललो होतो, तर आम्हाला आला संस्कार भाव घ्यायला. संस्कार, धन्यवाद, आम्हाला आणायला आलेला आहे भाव. तर आता आम्ही दोघे जातोय. आम्ही आता गाडी देवळात ठेवलेली आहे आमची. तर चला, हे बघा, हे पोरं पण चाललेत आपले गाववाले. गाईस गाडी देखील बाबा, अभिनंदन आमच्या शिमग्याला आल्याबद्दल. आमच्या शिमग्याला आला. आपले हे भेटलेत, आपले काय म्हणतात ते युट्यूबर ब्लॉगर राजेश पाचकुडे. तर मित्रांनो, याचे ब्लॉग एवढे बघा याला आपण मोठा करू. रत्नागिरीतून डायरेक्ट दिल्लीला नेऊन पोहोचू. ऐसा कुछ ज्यादा नहीं हो गया. ओके गाईज, चला भेटू चिमक्याकडे. तर चाललेलो आहोत आम्ही आता माडाच्या इकडे. ओके चला, लेट्स गो. काय बघा, भाव भेटला आपला. गुलाल. नंतर आपलं पुढचं हे होणार, कलरिंग होणार आहे थोड्या वेळात. तर गाईज आता तोडून होते माड, थोड्या वेळात तोडून होईल आणि तुम्हाला दाखवतो व्ह्यू. जवळजवळ झालेलाच आहे. तर चला. ड्रोन गाइस, ड्रोन पण आलेला इथं शूटिंगला.
आमचे युट्यूबर भेटलेत आमच्या गाववाले अंकेश तर आमचे कापरेवाडी ब्लॉगर आमचे भेटलेले आहेत. तर तुम्ही सुद्धा व्हिडिओ बनवताय खूप दिवसांनी. शिंग्याचा होळी न्यायला. हा तर हे आमचे सगळे पोरं इकडे पाचकुडे वगैरे हे गावकर वगैरे आहेत सगळे. ते आमची मंडळी इकडे बसलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता कलमाच्या झाडाखाली आम्ही बसलेलो आहे. तर आम्हाला अजून अर्धा तास तरी लागेल होळी घ्यायला. त्याच्यानंतर आम्ही पुढचा ब्लॉग कंटिन्यू करू. धन्यवाद. आमची मदत केलेली आहे. आमच्या चप्पल आहेत त्या आमच्या घेऊन गेलेल्या आहेत. होळी आलेली आहे जवळजवळ. विना भाऊ आमचा बघा ब्लॉगमध्ये येतोय. विना भाई हाय कर. आता आपली बारी आलेली आहे होळीला खान मारायची. तर गाईज जवळजवळ होळी आलेली आहे आणि आता आमच्या इथले लोक जमलेले आहेत. चला गाईज नंतर भेटू. आता आम्हाला खान मारायची वेळ आलेली आहे. आमची बारी होती ओतलायची ती झालेली आहे. म्हणजे खान मारायची बारी असते ती झालेली आहे आणि आता आम्ही निघालो शिमग्यावरती. तर चला
गावातील सर्व गावकऱ्यांनी मंडळींनी होलिकेसाठी तोरीत उभा राहायचं आहे आणि त्याबरोबर दोन्ही दोऱ्यांवर आपण सगळ्यांनी सज्ज राहायचं आहे दोरी ओढण्यासाठी. जसं सांगण्यात येईल तसं दोरी ओढीचा आवाज दिल्यानंतर सर्वांनी एका आवाजात सेंडेला हात घालायचा आहे. रशा टाईट करायच्या आहेत दोन्ही बाजूच्या रशा. रशा दोन्ही रशा ओढायच्या आहेत दोन्ही रशा. एक जोर इथं ना शिवरीवरच्यानी रशी ओढू नका, पायरीवरच्यानी ओढायचं आहे. शिवरीवरची, हा बरोबर आहे, शिवरीवरची येऊ दे. एक जोर एक जोर तुम्ही सल करा रे, करू नको सल करा. सगळ्यांनी शांत राहा, गडबड करू नको. घाबरला आता जास्त जोर नको, थोडासा जोर लागू दे, जरा ओके. तर फायनली मित्रांनो झालेली आहे उभी होळी. निर्भय शेठ फायनली माड उभा राहिलेला आहे आणि आता आम्ही निघालो घरी जायला. तर चला बाय बाय. नाही संध्याकाळी भेटू अजून, बाय चान्स भेटला संध्याकाळी आधी मी आलो तरी नक्की बघू, चान्सेस कमी आहेत गाईज. चला तर गाईज संध्याकाळचे वाजलेत 6, पावणे 6 वाजलेत आणि आपल्या शिमग्याचा वातावरणाचा व्ह्यू बघा बाहेरचा. सनसेट पण झाला आहे. चला तर फायनली गाईज आम्ही आता निघालो इथनं. चला सो गाईज अशा प्रकारे आपण आलो आता करबुडे फाट्यावरती. आपल्या करबुडे गावचा शिमगा असल्यामुळे सगळं पूर्ण शांत झालेलं आहे, सगळे लोक शिमग्याच्या इकडे आहेत. अशा प्रकारे आजचा आपला शिमग्याचा कार्यक्रम आटोपलेला आहे आणि आपल्या करबुडे गावचा शिमगा तुम्ही व्हिडिओमध्ये आपल्या बघितला असेलच. सो अशा प्रकारे साजरा केला जातोने आपल्या दरवर्षीप्रमाणे पार पडला आहे कार्यक्रम. सो ब्लॉग आवडला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तब तक के लिए बाय अँड टेक केअर. होता दर्शन देवा तुझे हर्ष मावेन गगनाला. होता दर्शन देवा तुझे हर्ष मावेन गगनाला. भक्त जमलन हो शिमग्याला या करबुडे गावाला. भक्त जमलन हो शिमग्याला या करबुडे गावाला.